सागरिया फाउंडेशन संचलित स्वयंप्रेरक सादर करीत आहे प्रवास गीतेचा शोध स्वतःचा भाग 35वा अध्याय क्रमांक 3 श्लोक क्रमांक 19 ते 21। आपले आदर्शस्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद यांना वंदन। आपल्या संस्थेचं ब्रीदवाक्य असलेलं ऑल पॉवर इज विद इन यू, यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग। सर्व शक्ती ही तुझ्यामध्येच सामावलेली आहे, तू काहीही आणि सर्व काही करू शकतोस। हे ते ब्रीदवाक्य भगवंताला स्मरण करूया। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुम्। ओम श्री परमात्मने नमः। गेल्या काही भागांपासून आपण कर्मयोग या नावाने असलेला अध्याय क्रमांक 3 हा पाहतोय आणि मुळात हा अध्याय सुरू होण्याचं कारण म्हणजे अर्जुनाने विचारलेला प्रश्न। तर भगवंताला असं म्हणतो की भगवंता, तू एका बाजूला म्हणतोस की ज्ञान हे सर्वोत्तम आहे आणि ज्ञान प्राप्तीसाठी माणसाने प्रयत्न करावेत, आणि दुसऱ्या बाजूला असं म्हणतोस की युद्ध कर, युद्धात हार जीत जे काही होईल पण युद्ध करायला पाहिजे, आणि म्हणून तुम्हाला एकच कोणता तो मार्ग सांग। आणि भगवंतासारखा गुरु, मार्गदर्शक, वाटाड्या, मेंटॉर असं जर कोणी लाभला तर का आपण कन्फ्युजन मध्ये जावं? एक डायरेक्ट जे काही असेल फायनल कन्क्लुजन तेच त्यांनी सांगावं अशी अपेक्षा असणं काही चूक नाही। त्यांनी जर आपल्याला 4 रस्ते सांगितले तर आपणही त्याला तोच प्रश्न विचारू की अरे, इतर कोणीतरी ते सांगितलं असतं ते एक वेळ मान्य आहे, पण स्वतः तूच माझ्या समोर उभा आहेस, तू 4 मार्ग का सांगतोस? एकच सांग काहीतरी, म्हणजे माझं जे काही ध्येय आहे, माझं जे काही स्वप्न आहे ते पूर्ण व्हायला मदत होईल। आणि हाच प्रश्न अर्जुनाने विचारला आणि मग सुरू झाला हा 3रा अध्याय। आपण दरवेळेला मी एक गोष्ट आवर्जून सांगत असतो की ज्या वेळेला ही गीता सांगितली गेली असेल त्यावेळेला ती काय अशी अध्यायांमध्ये वाटून घेतलेली नाही। आता जी काही गीता सांगितलेली आहे ते आपल्या सगळ्यांना परिचित आहे। आधी व्यासांनी महाभारत लिहिलं आणि मग त्या तशा गोष्टी घडल्या, त्यामुळे लिखाणाच्या मध्ये विषय बदलला की तिथे नवीन अध्याय, नवीन चॅप्टर, नवीन धडा हा सुरू होतो। त्यामुळे हा पहिला अध्याय, 2रा अध्याय, 3रा अध्याय, परंतु प्रत्यक्ष जो काही भगवंत आणि अर्जुनामध्ये संवाद झालेला आहे तो प्रासंगिक आहे। म्हणजे जसा प्रश्न अर्जुनाकडनं येईल त्या अनुरूप भगवंताकडनं उत्तर आहे। त्यामुळे पहिल्या अध्यायामध्ये आपला विषाद मांडल्यानंतर भगवंताने कोर नॉलेज सांगितलं की अरे, तू कशासाठी एवढा विषाद करतोयस? जे सत्यच नाही त्या गोष्टींसाठी एवढं दुःख, केवढा खेद करण्याची आवश्यकता नाही। आणि म्हणून सर्वप्रथम त्यांनी काय ते आहे ते सत्य सांगितलं। थोडक्यात पिक्चर सुरू होण्याआधीच पिक्चरची स्टोरी किंवा पिक्चरचा क्लायमॅक्स जर सांगितला तर पिक्चर बघण्यामधला रसच निघून जातो आणि मग आपण त्या माणसावर चिडतो, मित्रावर, मैत्रिणीवर चिडतो, कशाला सांगितली स्टोरी, मला बघायचा होता पिक्चर। कारण एकदा त्यातलं जे मूळ गमक आहे ते जर कळलं तर मग जो काही चालू असलेला पिक्चर असेल तो बघण्यात काही फारसा इंटरेस्ट राहत नाही। पण काही काही पिक्चर असे पण असतात की आपल्याला त्याचा क्लायमॅक्स माहिती असतो, कथा माहिती असते, काय घडणार आहे पुढे तेही माहिती असतं। अगदी काही काही तर इतके आपल्याला प्रिय असतात की त्याचे डायलॉग सहित सगळ्या गोष्टी आपल्याला पाठ असतात, पण तरी सुद्धा तो पिक्चर वारंवार वारंवार पाहण्याची इच्छा मात्र आपली कायम असते। आता ह्या दोन्ही गोष्टी आपल्याच बाबतीत घडतात। एक की जेव्हा क्लायमॅक्स माहिती आहे, कथा माहिती आहे, त्या त्या गोष्ट बघण्यामधला इंटरेस्ट आपला गेला किंवा जातो, आणि काही वेळेला सगळं माहित असून सुद्धा आपला इंटरेस्ट तेवढाच राहतो, किंबहुना प्रत्येक वेळेला त्यातल्या नवीन नवीन गोष्टी शोधण्याचा आपण प्रयत्न करतो।
तसंच ही गीता जी आहे, ही दुसऱ्या प्रकारातली आहे. की माहिती आहे आता कृष्ण काय बोलणार आहे, अर्जुन काय विचारणार आहे, मग त्याला कृष्णाचं उत्तर काय असणार आहे. हे सगळं माहिती आहे. अगदी शेवटच्या अध्यायामध्ये काय कन्क्लुजन सांगितलेलं आहे, हे सुद्धा माहिती आहे. पण तरी सुद्धा हा पिक्चर असा आहे, की कितीही वेळा पहा, कितीही वेळा वाचा, कितीही वेळा ऐका, कितीही वेळा अभ्यास करा, प्रत्येक वेळेला त्यातनं काहीतरी नवीनच येतं. कारण जेवढ्यांदा वाचणार आहोत, त्या प्रत्येक वेळची आपली परिस्थिती, आपली विचारांची योग्यता, पात्रता ही वेगवेगळी आहे. लहानपणी सांगितलेलं एखादं वाक्य म्हणजे शाळेत लहान अगदी असताना आपल्या सगळ्यांना शिकवलेलं असतं, नेहमी खरं बोलावं. हळू तो मुलगा थोडा मोठा व्हायला लागतो. मग घरात कोणी येणार असेल, की बाबा त्याला सांगतात, की "अरे मी नाहीये असं म्हणून सांग." तर त्याला प्रश्न पडतो, की आता बाबा तर आपल्यासाठी आदर्श असतात आणि शाळेत शिकवणारे शिक्षक हे सुद्धा तितकेच आदर्श असतात. म्हणजे यांच्यापेक्षा कोणी ग्रेट पर्सनॅलिटी आपल्या आयुष्यात असेल असं आपल्याला कधीच वाटत नाही. शिक्षक जे म्हणतील ती पूर्व दिशा, आई-वडील जे म्हणतील ती पूर्व दिशा. मग तो मुलगा गोंधळतो, की नेमकं आई-बाबा म्हणतायत ते खरं म्हणायचं, का शिक्षक म्हणतायत हे खरं म्हणायचं? पण त्या प्रसंगाला आई-वडील महत्त्वाचे असतात. त्यामुळे आई-वडील जे सांगतील तसा तो विद्यार्थी वागत असतो. अजून थोडा मोठा होतो. आता त्याला कळतं, की आपल्या हितासाठी जर आपण खोटं बोललो, तर ते चालतं. हे नेहमी खरं बोलावं असं काही नाहीये. तर आपल्या स्वार्थासाठी आपण एखाद्या वेळेला जर खोटं बोललो, तर चालतं. मग तो मुलगा आणखीन मोठा होतो. आता थोडासा प्रौढ होतो आपण म्हणूया, मॅच्युअर्ड होतो. मग त्याला कळतं, की अरे खोटं बोलणं म्हणजे आपण वरवर कितीही खोटं बोलत असलो, मनातनं आपण खरंच असलो तरी चालतं. हीच मॅच्युरिटी आणखीन वाढते आणि पुन्हा त्या खऱ्या-खोट्याचा अँगल जो आहे तो पूर्ण बदललेला असतो. म्हणजे गोष्ट एकच आहे, तत्व एकच आहे. नेहमी खरं बोलावं. पण आपलं वय जसं बदलतं, आपली आजूबाजूची परिस्थिती जशी बदलते, आपल्या समोरील जी काही पात्र आहेत, ती पात्र जशी बदलतात, तसं त्याच वाक्याचे संदर्भ बदलल्यामुळे त्याचे अर्थ बदलायला लागतात. आणि तसंच गीता आहे. तुमच्या प्रत्येकाच्या जीवनातले संदर्भ जे असतील, तेवढीच गीता तुम्हाला समजणार आहे. जेव्हा आयुष्यातले संदर्भ बदलतील, तेव्हा हीच गीता, पुन्हा हेच स्वयंप्रेरकचे सेशन, जे काही YouTubeवर असतील किंवा जे पुढे होणारे असतील, हे तुम्हाला वेगळंच काहीतरी सांगून जातील. आणि म्हणून भगवद्गीता ही इतक्या हजारो वर्षांपूर्वी झालेली घटना असली तरी सुद्धा आजही तितकंच ज्ञान आणि समृद्धता देते. वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये, वेगवेगळ्या अवस्थेमध्ये अगदी बालकाला सुद्धा ती छान वाटते. मग त्यातली लय असो, त्यातले शब्द असो, त्याला त्यातला अर्थ किती समजेल हे माहीत नाही. पण गीता निश्चित त्याला प्रिय वाटते. तरुणाला ती भावते आणि वयस्कराला सुद्धा ती भावते. प्रत्येकाचं भावण्यामागचं कारण वेगवेगळं आहे. पण तरी सुद्धा त्याला ती भावते हे मात्र नक्की आहे. कोणी कृष्णाचं ते ज्ञानाचं रूप पाहून वेडं होतं. कोणी कृष्णाची ती समजवण्याची पद्धत पाहून वेडं होतं. कोणी कृष्ण आणि अर्जुन यांच्यामधलं प्रेम पाहून वेडं होतं. तर कोणी ते ज्ञान ऐकून, वाचून, समजून घेऊन थक्क होतं. अशी ही गीता आहे आणि म्हणून आपल्या सेशनचं किंवा सत्राचं नाव आहे, प्रवास गीतेचा शोध स्वतःचा. जरी आपण गीता नावाच्या एका गाडीमध्ये बसलेलो असलो, जी भगवद्गीता आपल्याला एका ध्येयापर्यंत घेऊन जातीये. पण तरी सुद्धा जे काही ध्येय आपल्याला गाठायचं आहे ते प्रत्येकाचं स्वतंत्र आहे. जसं उदबत्ती जर आपण लावली असेल, तर साधा विज्ञानातला हा छोटासा प्रयोग आहे, पण फार महत्वाचा आहे. आणि हे मोठ्या-मोठ्या स्केलवर जसं जातो तसा तो प्रयोग, त्याची योग्यता किंवा उपयुक्तता ही वाढत जाते. ती उदबत्ती जी आहे, ती जेव्हा पेटवली त्याच्यानंतर ती विझवली, आता ते वरती एक लालसर त्याचा तो जळणारा भाग दिसतो. म्हणला तर तो एक आहे. मग आपण ती जर गोल फिरवली, तर ती प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी आहे. एका बिंदूवर एक आहे, मग पुढच्या बिंदूवर, मग पुढच्या बिंदूवर असं करत-करत एक वर्तुळ पूर्ण करतं.
पण तीच जर अतिशय वेगाने फिरवली तर ते वर्तुळ स्वतंत्र वाटतच नाही, ते वर्तुळ एकच वाटतं. त्यामुळे हा वेग, त्या गोष्टींमधलं अंतर आणि स्वतःचं असलेलं वस्तुमान, या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. जसं गणितामध्ये, मला आठवत नाही एवढं नेमकं, पण काळ, वेग आणि काय मास, असा काहीतरी भाग आहे. एखादी गोष्ट एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर पोहोचायला किती वेळ लागेल, हा विचार करताना सगळ्या गोष्टी विचारला घेतल्या जातात. त्याचं ॲक्सेलरेशन किती आहे, मास किती आहे, व्हेलॉसिटी किती आहे, फ्रिक्शन किती आहे, अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून मग ठरतं, की एखादी गोष्ट इतकं अंतर कापायला इतका वेळ लागेल. आपला प्रवास हा गीतेच्या माध्यमातून कधी पोहोचेल, आपलं वस्तुमान म्हणजे आपली अवस्था ही कोणती आहे? आपण पहिल्या स्तरावर आहोत, दुसऱ्या स्तरावर आहोत, तिसऱ्या स्तरावर आहोत, की चौथ्या स्तरावर आहोत. हे 4 स्तर म्हटले जातात. घटावस्था आहे, प्राथमिक अवस्था आहे, पराअवस्था आहे. आपण नेमक्या कोणत्या अवस्थेवरती आहोत त्याच्यावरती आपल्याला गीता समजेल. शाळेत वर्ग भरलाय, त्या वर्गामध्ये बरेचसे विद्यार्थी आहेत. एक विद्यार्थी अतिशय चुणचुणीत असतो. शिक्षकाने एखादा काही प्रश्न विचारला, की पहिला त्याचं बोट वरती असतं. पटकन त्याचं उत्तर देतो. शिक्षकाने एखादं काम सांगितलं, तर तो पटकन हात वरती करतो आणि ते काम तत्परतेने करतो. जे काही वर्गात होईल त्या प्रत्येक गोष्टीमध्ये तो पुढाकार घेत असतो प्राधान्यानं. पण अनेकदा आपल्याला असं पाहायला मिळतं, की याचा अर्थ तो अतिशय बेस्ट आहे असं अजिबात नाही. एखादा विद्यार्थी अगदी ढिम्म असतो. कुठल्याही प्रश्नांची त्याला उत्तर द्यायला तेवढी भीती वाटते किंवा अन्य काही कारण असतील. पण तरी सुद्धा त्याला पेपरमध्ये मिळणारे मार्क असो किंवा इतर कुठल्यातरी अभ्यासामध्ये तो निपुण असू शकतो. असं अनेकदा दिसतं. त्यामुळे वरवर दिसणाऱ्या गोष्टींमधनं कोणाचाही प्रवास हा आपल्याला डिफाईन करता येणार नाही. की कोण कुठे पोहोचलेला आहे किंवा कोण कुठे जाणार आहे, हा बाह्य गोष्टींवरनं त्याचं आकलन होणं हे अवघड आहे. म्हणून स्वतःच स्वतःचा प्रवास जज करावा. दुसऱ्या कोण्या करण्याची आवश्यकताच नाही. आपण कुठे होतो, कुठे आहे, कुठे जायचंय, आपल्याकडे किती वेळ आहे. जर वेळ कमी असेल, तर आपल्याला मास किती वाढवावा लागेल, व्हेलॉसिटी किती वाढवावी लागेल, आपला वेग किती वाढवावा लागेल. या सगळ्या गोष्टींचं गणित आपणच आपलं मांडलं पाहिजे. आयुष्य हे क्षणभंगुर आहे, याची आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. आजच्या जगात कोण, कधी आणि किती वेळ जगेल, याची शाश्वती राहिली नाही. त्यामुळे आपल्याकडे नेमका किती वेळ आहे, नाही माहीत. हा मनुष्य जन्म 84 लक्ष योनी फिरून मिळालेला आहे वगैरे असं आपण म्हणतो. आपली पुराणं असं सांगतात किंवा ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा संदर्भ आहे, गीतेमध्ये पण पुढील अध्यायात येणार आहे, की ज्या वेळेला जीवाचं पाप आणि पुण्य हे समान होतं, त्यावेळेला त्याला मनुष्याचा जन्म मिळतो. ज्यावेळेला पुण्य अधिक होतं, त्यावेळेला तो स्वर्गातील देवाची प्राप्ती करतो किंवा तत्सम वरच्या वर्गामध्ये त्याला प्रवेश मिळतो. आणि जर पाप अधिक असेल, तर नीचतर योनीमध्ये जनावर, पक्षी, कीटक, कृमी अशा स्वरूपातला त्याला त्याचा जन्म मिळतो. म्हणजे आपण ज्या अर्थी मनुष्य आहोत, त्या अर्थी आपलं पाप आणि पुण्य हे समान झालं होतं, म्हणून आपण जन्माला आलो. आणि पाप आणि पुण्य समान झालंय याचाच अर्थ आपल्या आयुष्यात सुख आणि दुःख हे दोन्ही येणार आहे. दोन्हीही तितकंच असणार आहे, हेही निश्चित आहे. कारण जर आपल्याकडे खूप सुख असायला हवं असं आपल्याला जर वाटत असेल, तर आपण अतिशय पुण्यवान असलो पाहिजे आणि पुण्यवान असू तर आपलं काही पृथ्वीवरती काम नाही. त्यामुळे बाहेरून दिसणारं सुख हे कितीही असलं तरी त्याची दुसरी बाजू हे निश्चित लक्षात घेणं आवश्यक असतं, जी कधीच दिसत नाही. म्हणून माझं आयुष्य अजून किती उरलेलं आहे मला माहित नाही. मग जेवढं काही असेल, तेवढ्या वेळेमध्ये मला माझा प्रवास पूर्ण करता येईल का? याचं गणित माझं मला आखलं पाहिजे. मग माझ्याकडे वेळ असलेला वेळ याचं गणित जर एकदा मला कळलं,
मी कोणत्या अवस्थेमध्ये आहे, प्रथम अवस्थेमध्ये आहे, गटावस्थेमध्ये आहे, आणखीन कुठल्या अवस्थेमध्ये आहे, हे जर मला कळलं, म्हणजे काय कळलं मला, माझा वेग सॉरी, माझं अंतर किती कापायचंय हे मला कळेल. माझी स्वतःची अवस्था कळल्यामुळे माझं वस्तुमान स्वतःचं किती आहे, हे मला समजेल. मग मला ठरवता येईल, की माझा वेग किती पाहिजे. जसं 100 मीटरची शर्यत आणि मॅरेथॉन दोघांमध्ये पळणं हे जरी समान असलं, तरी त्या दोघांमध्ये पळण्याचा वेग मात्र त्याची स्ट्रॅटेजी ही वेगळी ठेवावी लागते. तसंच प्रत्येकाच्या प्रवासामध्ये प्रत्येकाने आपापली स्ट्रॅटेजी ठरवणं आवश्यक आहे. माझं काय, मला वाटतंय म्हणून हे गीता सेशन घेतोय. तुम्हाला वाटतंय म्हणून तुम्ही गीता सेशनला जॉइन होताय. कदाचित आज काम आलं, आज नाही जॉइन होणार. अनेक जण वाचूनही इग्नोर करत असतील किंवा काही कामानिमित्त त्यांना जमतही नसेल. प्रत्येकाचा आपापला प्रवास आहे. सरतेशेवटी कुठे पोहोचायचंय हे तरी आपल्याला क्लिअर आहे का? भागवत आपल्याला नेहमी शिकवतं किंवा मागील दुसऱ्या अध्यायामध्ये पण आपण पाहिलं भगवंतानी हे सांगितलं, की पुण्य कमवायचंय, पुण्य कमवायचंय, पुण्य कमवायचंय. चांगली गोष्ट आहे. कमवायलाच पाहिजे पुण्य. पण ह्याचं स्वरूप काय मिळणार आहे? काही नाही. सुखाचा उपभोग अधिक मिळणार आहे. आणि मग ते संपलं की पुन्हा इथेच यावं लागणार. मग नेमकं मला कमवायचंय काय? हे जोपर्यंत मला क्लिअर होणार नाही, तोपर्यंत माझा प्रवास मला वाटतोय, की खऱ्या अर्थाने होतोय. तो होईलच असं काही नाही. जसं ट्रेडमिल असते, ट्रेडमिल व्यायामाची. त्याच्यावरती वेग सेट करता येतो, किती वेगाने पळायचंय. तेवढ्या वेगाने ते बेल्ट जो असतो तो फिरत असतो. पण कितीही धावलं तरी अंतर काही पार होणार नाही. ते तिथंच राहतं. म्हणून मला वाटतंय मी कर्म करतोय. मला वाटतंय ह्यातनं पुण्य मिळतंय. मला वाटतंय हे सगळं घडतंय. हे सगळं जरी खरं असलं, तरी एक जाणकार हवाय, जो आपल्याला सांगेल, की तू जे करतोयस आणि तुला जे वाटतंय, ते नेमकं अस्तित्वात आहे की नाही. आणि म्हणून भगवद्गीता ही आपल्या मेंटॉरचं काम करते. साक्षात भगवंत इथे आपल्याला गाईड करायला बसलेला आहे. आणि म्हणून ही गीता आपण आवर्जून स्वतःच्या ध्येयासाठी वाचावी, अभ्यासावी, चिंतन करावं, हा त्यातला संदर्भ आहे. असो, तर हा कर्मयोगाचा भाग त्या अर्जुनाच्या प्रश्नाने निर्माण झाला आणि मग भगवंत इथे त्याला सांगू इच्छितोय किंवा सांगू पाहतोय, की अरे, ज्ञानप्राप्ती करणं म्हणजे कर्म सोडून देऊन काहीतरी करायचं असं कधीच नाहीये. तर कर्म करणं हा ज्ञानप्राप्तीचा एक महत्वाचा टप्पा आहे आणि हा कर्मयोग आहे. हा कर्मसिद्धांत भगवंतांनी सांगितलं नाही, की तू असं कर्म कर, मग तुला असं फळ मिळेल आणि मग असं फळ मिळालं, की तुला असं गोष्टी अनुभवायला येतील. असं कुठलंही सांगितलं नाही. तो कर्मसिद्धांत वेगळा. हा कर्मयोग आहे, की जी काही तू ॲक्शन करणार असशील, जी काही चांगली असो, वाईट असो, काय म्हणूया निरर्थक असो, सत्कर्म असो, अजून काय असेल ते. हे सगळं कर्म कसं करायला हवं, की जेणेकरून तुला ती ज्ञानाची प्राप्ती होईल, हे भगवंत ह्या तिसऱ्या अध्यायामध्ये सांगतो. त्यामुळे इथे कुठेही हे तुम्हाला दिसणार नाही, की तू हे कर, हे करू नको, असं कुठेही भगवंत सांगणार नाही. जे सांगणार आहे, जे करणार आहेस, ते कसं असायला पाहिजे, की जे तुला पुढच्या तुझ्या ध्येयाला घेऊन जाईल, एवढंच त्याचं सांगणं आहे. आतापर्यंत आपण 18व्या श्लोकापर्यंत पाहिलेलं आहे. आज छोटेसे आहेत, साधारण आहेत, पण 2 विषयांना जोडणारे असे आपण याला म्हणू शकतो. गेल्या 15-16 श्लोकांपर्यंतचा एक महत्त्वाचा टप्पा आणि आता पुढील येणाऱ्या श्लोकांमध्ये असलेला विषय ह्या दोघांना जोडणारा असे हे 2-3 श्लोक आहेत. तर आपण या आजच्या श्लोकांकडे जाऊया. तस्मादसक्त सततं कार्यं कर्म समाचर असक्तो याचरन् कर्म पमाप्नोति पुरुषः. भगवंत असं म्हणतो, म्हणून तू नेहमी आसक्त न होता
कर्तव्य कर्म नीट करत राहा. कर्तव्य कर्म याचा अर्थ थोडक्यात जो आपल्याला माऊलींनी सांगितला स्वधर्म. म्हणून तू नेहमी आसक्त न होता स्वधर्म नीट करीत राहा. कारण आसक्ती सोडून कर्म करणारा मनुष्य परमात्म्याला जाऊन मिळतो. बघा किती सुंदर छानशी अशी व्याख्या भगवंतांनी सांगितली, की तू जे काही ऍक्शन जे काही कर्म करणार आहे ते आसक्ती विरहित असलं पाहिजे. निष्काम. कर्माचे विविध भाग आहेत. कर्म, अकर्म, विकर्म, विविध कर्म आहेत आणि त्या प्रत्येक कर्मानुरूप त्याची फळं सुद्धा ठरलेली आहेत. भगवंत इथे म्हणतो की जर तुला भगवंताची प्राप्ती अर्थात अल्टिमेट डेस्टिनेशन जर तुझं जे काही आहे ते जर तुला प्राप्त करायचं असेल तर तू कर्तव्य आसक्त रहित कर्म कर. आता अगदी आपण काही वेळासाठी हे सोडून देऊया की भगवंताची प्राप्ती आणि वगैरे वगैरे. आपलं प्रत्येकाचं आयुष्यामध्ये काही ना काहीतरी ध्येय असतं. छोटं असतं, मोठं असतं, शॉर्ट टर्म असतं, लाँग टर्म असतं. पुढच्या काही दिवसात अपेक्षित असतं, पुढच्या काही वर्षात अपेक्षित असतं. वयाच्या या टप्प्यावरती माझ्याकडे हे असावं, असं आपली इच्छा असते. असं प्रत्येकाचं स्वतःचं एक ध्येय आहे आणि हे ध्येय पूर्ण व्हावं अशी प्रत्येकाला स्वाभाविक इच्छा असते आणि ही इच्छा आहे म्हणूनच आपण देवाकडे जातो. देवाकडे जाणाऱ्या 100 पैकी जर लोकांना तुम्ही प्रश्न विचारले, तुम्ही देवाकडे का येता? तर 100 पैकी 90 किंवा 90 पेक्षा जास्त लोकं तुम्हाला सांगतील, की आमच्या इच्छा देवाने पुरवाव्यात. आम्ही जो काही संकल्प केलाय, तो संकल्प पूर्ण व्हावा, म्हणून आम्ही देवाकडे येतो, की त्याच्या आशीर्वादानं आमचा संकल्प पूर्ण होईल. हे चूक आहे का? अजिबात नाही. चांगली गोष्ट आहे, की त्यांचा संकल्प पूर्ण व्हावा, यासाठी ते देवाचे आशीर्वाद मागतायत किंवा देवाच्या कृपेने तो संकल्प पूर्ण व्हावा. त्यांची जी काही इच्छा आहे, जे काही स्वप्न आहे, ते पूर्ण व्हावं अशी त्यांची इच्छा आहे. पण मग काय होतं, उदाहरण घेऊया आपण, की एक माणूस आहे किंवा एक मुलगा आहे. त्याला चांगले मार्क्स मिळावेत अशी त्याची इच्छा आहे आणि खूप तो प्रयत्न करतोय, अभ्यास करतोय, पण काही गेल्या त्याला ते तेवढे त्याला जे अपेक्षित मार्क आहेत, तेवढे काही मिळत नाहीयेत. मग त्याला कोणीतरी सांगितलं, "अरे, तू गणपतीकडे जात जा, गणपतीची सेवा कर, त्याचे आशीर्वाद घेत जा, दर्शनाला जात जा. गणपतीच्या कृपेने तुला नक्की चांगले मार्क मिळतील." आणि गणपती हा बुद्धीचा देव आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की माणूस ज्याला अडचणीत असतो, त्याला वेड्याने दिलेला सल्ला सुद्धा तो मानतो. इथे तर शहाणा सांगतोय. तो म्हणतो, "ठीक आहे." तो गणपतीला जायला सुरुवात करतो. सुरुवातीला त्याच्या मनात पूर्ण श्रद्धा असते, की गणपतीच्या कृपेने माझी बुद्धी वाढेल. मी जे काही करतोय त्याच्यामध्ये मला यश येईल आणि माझी जी काही इच्छा असेल ती पूर्ण होईल. आणि तो नित्यनियमाने त्याचा जो काही त्याने क्रम ठरवला असेल, दर्शनाचा असेल, आरतीचा असेल, उपवास असेल, काय पोथ्या पुराण वाचायचं असेल, जे काही असेल, तो ते करत राहतो. आणि इकडे त्याचा अभ्यास करणं ह्या सगळ्या गोष्टी चालूच आहेत. कधी-कधी 2 गोष्टी आहेत. जसं नाण्याच्या 2 बाजू असतात, तशी दोन्ही बाजू आहेत. की मग हळू-हळू त्याला असं लक्षात येतं, की "अरे वाह! माझा अभ्यास लक्षात राहतोय. मी चांगला परफॉर्म करतोय. मला चांगले मार्क्स मिळतील, कारण माझा परफॉर्मन्स सुधारलाय." शिक्षक सुद्धा म्हणतायत, की "तुझा परफॉर्मन्स सुधारलाय." मला स्वतःला असं वाटतंय. असंही होतं. किंवा दुसऱ्या बाजूला असंही होतं, की तो म्हणतो, "अरे, मी करतोय, पण मला काही तितकासा रिझल्ट मिळत नाहीये." कारण 60-70 मिळवणाऱ्या मुलाला अपेक्षा आहे 90-95 मिळवण्याची. तर स्वाभाविकपणे त्याचं अंतर फार मोठं त्याला पार करायचं आहे. तर काही वेळेला गोष्टी घडतात, की 90-95 पर्यंत तो पोहोचतो सुद्धा. पण जेवढ्या गतीनं तो 90-95 पर्यंत जातो, तीच गती पुढे राहील की नाही याबद्दल साशंकता असते. आणि एखादा असतो, की तो थोड्या दिवसानंतर कंटाळतो, की काय एवढं मी गणपतीचं करून सुद्धा काही माझ्यात तितकासा मला अपेक्षित जो परिणाम आहे, तो काही मिळत नाही. कदाचित मीच चुकीचा असेल. आणि सतत डिप्रेस हे दोघंही जण जे आहेत, ते सतत डिप्रेस आहेत. पहिला यासाठी डिप्रेस आहे, की मला मिळाले तर आहेत 90-95 माझं जे काही ध्येय होतं ते पूर्ण तर झालंय. आता जे पूर्ण झालंय, आता स्तर वाढलाय.
आता ह्या स्तरावरनं खाली येता येणार नाही. आता हा स्तर मेंटेन ठेवणं आणि मग त्यासाठी तेवढाच सातत्याने अभ्यास करणं किंवा त्यासाठी जे काही सॅक्रिफाईस करावं लागेल तेही करावं लागेल. आता मला खाली उतरून चालणार नाही. आणि म्हणून तो अधिकाधिक पुन्हा गणपतीची की ज्या गणपतीने मला 70 वरनं 60 वरनं 90 पर्यंत पोहोचवलं, तोच गणपती आता मला हे 90चे 90 किंवा 95 करण्यासाठी सुद्धा मदत करत राहील. म्हणून तो अधिकाधिक गणपतीचं करतो, करतो, करतो आणि एक टप्पा असा येतो, सॅच्युरेट होतो. आता ह्याच्या पलीकडे काही त्याचे मार्क वाढतच नाहीत. आणि मग त्याच्या मनात द्विधा मनस्थिती निर्माण होते. की कदाचित मी काहीतरी चुकीचं करतोय म्हणून मला माझ्यावरती देव कोपला. एखादं ध्येय पूर्ण करायचं असेल, तर भगवंत इथे क्लिअर फॉर्म्युला सांगतोय. तो असं म्हणतो, की जर तू नेहमी आसक्त न होता, तुझं स्वधर्म जे आहे, याचं नीट पालन केलंस, तर तू तुझ्या ध्येयापर्यंत निश्चित पोहोचशील. क्लिअर डेफिनेशन आहे. आता आसक्ती विरहित कर्म किंवा आसक्ती विरहित स्वधर्म म्हणजे नेमकं काय करायचं? मग फक्त ॲक्शन करत राहायची, फळाची अपेक्षाच ठेवायची नाही. जे मिळतील ते देवाची कृपा असं म्हणून चालायचं का? अजिबात नाही. असं कुठेही म्हणत नाही देव. त्या भगवंताने असे कुठेही म्हणले. तो म्हणतो, "तुला जे हवंय ते तुला 100% मिळेल. तर तुला करायचंय काय? आसक्तीरहित स्वधर्माचं नीट पालन करायचं आहे. समाचरः." तर हे आसक्तीरहित करत असताना गंमत अशी होते, आपण शरीराने कृती तर करतोय, पण कधीतरी आपण स्वतःच्या मनात डोकावून पाहिलंय का? मनात काय चालू आहे? मनात सातत्याने विचार आहे. करतोय खरं, होईल का नाही? होईल का नाही? कधी होईल? कसं होईल? नाही मिळाले मला तेवढं तर काय होईल? माझी तेवढी इच्छा पूर्ण नाही झाली तर काय होईल? वगैरे, वगैरे. हे सातत्याने जे विचार चालू आहेत, हे निष्काम कर्म नाही. श्रद्धा आपण ज्याला म्हणतो, ही श्रद्धा कशी असावी? तर अगदी साधी आहे. मी करायचं ठरवलंय, मी एफर्ट्स करतोय, मला मिळणार आहे. इतकं क्लिअर. ती श्रद्धा आहे. ते निरासक्त राहणं आहे. ते निष्काम करणं आहे. पण आपल्याकडे काय आहे? जसं आता आपल्या पूर्ण ब्रह्माचा आपण उपक्रम करतोय. अनेकदा वारंवार हे सांगण्याचा प्रयत्न करतोय, की हा निष्काम कर्मयोग करायचा आहे, म्हणून उपक्रम आहे. मग आता मी ते मातीचं भांडं ठेवलंय, पाणीही भरलंय. 1 दिवस झाला, कावळा काही आला नाही, पक्षी काही आला नाही. 2 दिवस झाले, कावळा काही आला नाही, पक्षी काही आले नाही. 8 दिवस झाले, कोणीच येत नाही. काही उपयोग नाही माझा. मी पाणी ठेवून पण उपयोग नाही. काय झालं? आसक्ती ठेवून कर्म घडतंय. म्हणजे मी माझ्या धर्माचं पालन करण्याचा प्रयत्न करतोय. माझा धर्म काय आहे? की ज्या निसर्गात मी राहतोय, त्या निसर्गाला पुन्हा काहीतरी देणं, जे माझ्याकडे आहे, हे माझं स्वधर्म आहे. हे माझं कर्तव्य आहे आणि मी ते करतोय. पण ही अर्धीच गोष्ट आहे. मग मला वाटतं, की मी जर हे दान करतोय, पक्ष्यांसाठी काहीतरी करतोय, तर मला ऑफ त्याचे रिटर्न्स मिळायला पाहिजे. पण ते निष्काम कर्म घडतंय का? हा महत्वाचा पडतो. माझं काम काय आहे? त्या पक्ष्यांसाठी व्यवस्था निर्माण करणं. आता त्या पक्ष्यांनी तिथं यावं, त्यांनी त्या पाणी प्यावं किंवा नाही प्यावं, हे माझ्या हातात नाही. माझं नित्याने एवढंच निष्काम भावनेने काम काय असलं पाहिजे? मडक्यातलं पाणी कमी झालंय, पाणी परत भरा. कदाचित 4 लोकं हसतील माझ्यावर. "काय किती दिवस झाले तू मडक्यात पाणी भरते, एकही पक्षी येत नाहीये." असू दे ना, म्हणजे ते काही खोटं बोलतायत का? तर नाही बोलत आहे. ते सत्यच बोलतायत. माझा उद्देश काय आहे ते कर्म करण्यामागं? निष्काम भावना. बरं ठीक आहे, मी त्यांचा विचार केलाही. मी विचार केला, "अरे, या ठिकाणी पक्षी येत नाहीयेत का? काय करायला लागेल मला? दुसऱ्या ठिकाणी जागा बदलून बघूया का? आणखीन काही मला बदल करता येईल का?" ठीक आहे, मी प्रयत्न केला. कारण ते कर्म करायचंय. कर्मापासून तर पळ काढता येत नाही. पण ज्याला त्याच्यातली आसक्ती राहते, त्यावेळेला तेच कर्म आपल्या
उतराईला किंवा आपल्या ध्येयापासून आपल्याला मागे खेचत राहतं. आणि मग स्वतःच्याच मनात आपल्याला काही उपयोग नाही. मी इतकं केलं, ते मागे ना मी पण असं केलं होतं 6 महिने झाले. काही कोणी आमच्याकडे पक्षी आला नाही. मी सोडून दिलं ते काम. याचा अर्थ काय झाला? मी पाणी ठेवलंय, तर पक्ष्यांनी इथं यायलाच पाहिजे, ही माझी आसक्ती आहे तिथं. आणि ते आसक्त भावना जी आहे, ती माझी सुटूच शकली नाही. पक्षी यायचा, नाही यायचा तो त्याचा प्रश्न आहे. पण माझं काय झालं? माझं एवढंच झालं, कर्म करून सुद्धा माझ्या हातात काहीच मिळालं. पण ह्याउलट जर मी असं केलं असतं, की ठीक आहे ना, एकदा ठरवलंय ना मी, बाबा त्या पक्ष्यांसाठी मला पाणी द्यायचंय किंवा ती जी काही निवाऱ्याची व्यवस्था करायची ती करायची आहे. ठीक आहे, करायची आहे तर करायची आहे. पक्षी येवो न येवो, मी माझं काम करणार आहे. त्याच्यात काही बदल करावा लागला तर करायचा असेल तर जो योग्य बदल असेल तो करणार आहे. योग्य जाणकारांकडनं मदत घेऊन आणखीन त्याच्यात काही चांगलं करता येईल का? तर मला करायचं आहे. निसर्गाने त्याचा कसा उपयोग करून घ्यायचा हा निसर्गाचा प्रश्न आहे, माझा नाहीये. 4 लोकं मला हसतात, हसू दे ना, काय हरकत आहे? कदाचित असंही वाटेल, "अरे, माझे पैसे वाया गेले." ठीक आहे ना, काय हरकत आहे? मी प्रयत्न केला आणि तो निष्काम भावनेने केला, हे माझा परमेश्वर पाहणार आहे. परमेश्वराला हे महत्त्व नाही. जर परमेश्वराला त्या पक्ष्यांसाठी, निसर्गातल्या प्रत्येक घटकांसाठी पाण्याची, चाऱ्याची, आणखीन कशा-कशाची व्यवस्था करायची असेल, तो कशाचीही व्यवस्था करू शकेल. तो परमेश्वर आपल्यावर अवलंबून नाही, आपण त्याच्यावर अवलंबून आहोत. मागे एक मी उदाहरण दिलं होतं, की स्वर्गामध्ये सगळ्या देवांना एक अहंकार तयार होतो, की माझ्यामुळेच काय ते सृष्टी चालते. पवनदेव म्हणतो, "माझ्यामुळे हा सगळा वारा, हवा, ऑक्सिजन हे सगळं आहे म्हणून जीवसृष्टी आहे." सूर्य म्हणतो, "माझ्यामुळे सगळी सृष्टी चालू आहे, कारण मीच जर उगवलं नाही, तर सगळी सृष्टीच चालणार नाही." सो प्रत्येकाला एक स्वतःचा अहंकार असतो. इंद्र म्हणतो, "मी तर तुमचा सगळ्यांचा राजा आहे. माझ्यामुळे तर तुम्ही चाललात, त्यामुळे माझ्याशिवाय ही सृष्टीच चालणं शक्य नाही." असं प्रत्येकाला वाटत असतं. शेवटी परमेश्वर म्हणतो, की "ठीक आहे, यांना यांची जागा दाखवून द्यायला पाहिजे किंवा चूक सुधारून द्यायला पाहिजे." परमेश्वर एका म्हाताऱ्याचं रूप घेतो आणि त्या स्वर्गाच्या बाहेर बसून राहतो. पवनदेव येतो. तो म्हणतो, "काय म्हाताऱ्या तू इथं बसला, इथं बसू नकोस. काय बसण्याची जागा नाही इथं, इंद्राचा दरबार आहे. उठ म्हणे तू." हा म्हातारा त्याला विचारतो, "तू कोण आहेस?" तो म्हणतो, "मी पवनदेव आहेस." तो म्हातारा त्याला विचारतो, "तू काय करतोस? किंवा काय करू शकतोस?" तो म्हणतो, "मी काहीही करू शकतो. माझ्याकडे इतकी शक्ती आहे, की मी कुठलीही गोष्ट कधीही हलवू शकतो." तो म्हातारा म्हणतो, "हरकत नाही. अरे वाह! चांगली गोष्ट आहे. म्हणजे एक एवढी काडी आहे, एवढी जरा मला हलवून दे. माझ्याकडे दे." पवनदेव जोराचा वारा सोडतो, ती काडी काही हालायला तयार होत नाही. प्रचंड मेहनत घेतो, काडी काही हलत नाही. थकतो, कंटाळतो. तो म्हातारा हसतो, "अरे तू कसला म्हणे जो देव? तुला साधी काडी हलवता येत नाही. तुला काहीच जमत नाही." हा जातो निघून. हा दरबारात जातो. सवंगडी असतात, सूर्यदेव, अग्निदेव. त्यांना सांगतो, "असं-असं झालंय." अग्निदेव येतो. तोही म्हाताऱ्याला बघतो, तोही म्हाताऱ्याला चिडतो, ओरडतो. पुन्हा तो म्हातारा त्याला विचारतो, "तू कोण?" तो म्हणतो, "मी अग्निदेव." तो म्हातारा विचारतो, "तू काय करू शकतोस?" तो म्हणतो, "मी काहीही नष्ट करू शकतो. इतकी क्षमता आहे माझी." ठीक आहे म्हणे, "ही काडी जाळून दाखव." अग्निदेव प्रचंड ताकद लावतो, पण तिला शेवटी काही ती काडी जाळता येत नाही. असं सगळे एक, 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 एक देव येतात. शेवटी इंद्र येतो. इंद्र तर म्हणतो, "मी देवांचा राजा आहे, मी काही करू शकतो." पुन्हा म्हाताऱ्याचं म्हणणं तेच आहे, की "काडी हलवून दाखव." इंद्रालाही जमत नाही. शेवटी सगळे देव त्या म्हाताऱ्याला शरण जातात, की म्हणे, "कोण आहेस तू?" त्यावेळेला परमेश्वर मूळ रूपात येतो, की "तुम्ही सगळे जे काही आहात, ते केवळ माझ्यामुळे आहात. जोपर्यंत माझा संकल्प होत नाही, तोपर्यंत तुम्ही काही करू शकत नाही." आणि तेव्हा सगळ्या देवांना त्याची जाणीव होते, की "अरे, आपण चुकतोय." हा निरासक्त भाव. की आपला जो काही स्वधर्म असेल, आपल्या लाईफमधल्या आपल्या ज्या काही ड्युटीज असतील, आपण ज्या अवस्थेत असू, आपलं जे काही रिलेशन ज्याच्याशी जसं असेल, त्या सगळ्या ड्युटीज आपल्याला करणं भाग आहे. कुठल्याही कर्मापासून पळ काढून आपल्याला काहीही मिळणार नाहीये. म्हणून फॉर्म्युला सिंपल आहे. जे काही तुमच्या मॉरल ड्युटीज आहेत, जो तुमचा स्वधर्म असेल, तुम्ही शिक्षक आहात, शिकवणं हा तुमचा स्वधर्म आहे. तुम्ही उत्तम शिकवणं हा तुमचा स्वधर्म आहे. करत राहायचं. मुलं त्यातनं किती शिकावं त्यांनी, हा त्यांचा प्रश्न आहे. आपण जीवन लावून शिकवलं, आपला विषय संपला. मी स्वधर्माचं माझं पालन केलेलं आहे. माझी आसक्ती आहे का? अर्थात माझी इच्छा आहे, की माझ्या मुलांनी चांगलं शिकावं, त्यांचंही चांगलं व्हावं. मला वाटतं की
वाटणं काही गैर नाही. आसक्ती तेव्हा येते, की ज्यावेळेला मी त्याच्यावरती हवी होऊन त्याला नाही, नाही मी एवढं कष्ट घेऊन शिकवतोय, मग तुला काय होतंय? हा जो भाग आहे, तिथे गडबड होत जाते. आपण शिकवणं, अभ्यास करणं, मुलांकडनं तेवढं करवून घेणं, हे सगळं आपलं कर्तव्य आहे. आणि त्यासाठी आपण जीव ओतत असतो. स्वयंपाक करत असताना आपण जीव लावून तो स्वयंपाक करत असतो. पण प्रत्येकाला तो आवडेलच याची काही गॅरंटी देता येत नाही. कधी-कधी कोणी आपल्याला बोलून जातं, "काय तुमचं स्वयंपाकच येत नाही, तुमच्या हाताला चव नाही" किंवा अगदी घरात सुद्धा भांडणं होतात. इथे येतो तो निरासक्त भाव. इतकं सोपं नाहीये जितका वाटतो. ज्यावेळेला कोणीतरी मला असं बोलतंय, त्यावेळेला मला ते शांतपणे ऐकायचं आहे. ठीक आहे, कदाचित चुकलं असेल माझ्याकडनं, मला सुधारावं लागेल. बस एवढं म्हणून त्या गोष्टीला बाजूला सारता यायला पाहिजे. तो निरासक्त भाव आहे. तेव्हाच आपलं अल्टिमेट गोल जे आहे ते अचीव्ह करता येतं. लक्षात येईल, इट्स नॉट अ ईझी जॉब. इतकं सहज जितकं वाटतं तितकं अजिबात नाही. आता हे फक्त म्हणजे समोरचा माझ्यावरती ओरडतोय आणि मग मी त्याला काही रिएक्ट व्हायचं नाही आणि शांत बसायचं म्हणजे मी निरासक्त झालो, असं नाही. मनातून सुद्धा ती गोष्ट तितक्याच सहजतेने सोडून देता यायला पाहिजे. मनात त्याचं इम्प्रेशन उमटता कामा नये. हे जर झालं, तर आपण असं म्हणूया, की ते निरासक्त आहे. कारण आसक्ती ठेवली, की त्याच्यातनं चांगलं वाईट दोन्ही परिणाम येणार आहेत. कधी चांगलं होईल, कधी वाईट होईल. प्रत्येक वेळेला काही माझ्या म्हणण्याप्रमाणेच सगळ्या गोष्टी होतील असं अजिबात नाही. तिथे असतो तो निरासक्त भाव. सो एखादी गोष्ट चिड आपण का होते? आपणच विचार का बरं मी चिडतोय? कुणावर चिडतोय? स्वतःवर पण आपण बऱ्याचदा चिडत असतो. स्वतःलाच प्रश्न विचारा, "काय चिडतोय मी?" तेव्हा लक्षात येईल, आपण अडकलेलो असतो. आणि अडकणं म्हणजेच आसक्ती आहे. ज्या क्षणी आसक्ती, हे अडकणं निघून जाईल, त्यावेळेला चिड आपोआप कमी होते. आणि मग उरतो तो आनंद आणि तो आनंद म्हणजेच आपलं परमात्म्याची प्राप्ती. दॅट इज अल्टिमेट गोल. सो आपलं प्रत्येकाचं स्वतःचं असं काहीतरी ध्येय असतं आणि ते ध्येय जर गाठायचं असेल, तर हा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवावा लागेल. निरासक्त होऊन, निष्काम होऊन, जे काही आपल्या मॉरल ड्युटीज आहेत, त्या आपल्याला करायच्या आहेत. इरिस्पेक्टिव्ह ऑफ द कंडिशन. आजूबाजूला काय घडतंय, याच्याशी मला काही कर्तव्यता नाहीये. माझ्या आत काय घडतंय, ह्याला मला जास्ती महत्त्व द्यायचंय. आपण त्रिकर्ण दोष असं म्हणतो, की शरीराने केलेलं कर्म, वाणीने केलेलं कर्म आणि मनाने केलेलं कर्म हे तीनही यामध्ये धरलं जातं कर्म या कंडिशनमध्ये. त्यामुळे फक्त शरीराने कर्म घडणं, मगाशी म्हटलं तसं, तो विद्यार्थी जो असतो चुणचुणीत प्रत्येक ठिकाणी पुढाकार घेणारा. कदाचित बाह्य रूपाने तो छान वाटत असेल, अगदी बेस्ट वाटत असेल. आंतरिक तो तसा असेलच असं नाही. त्याचा आंतरिक काही स्वार्थ असण्याची सुद्धा शक्यता असू शकते. प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. पण कधी काही असं वाटतं, की मी जे काही आमचे शिक्षक आहेत, त्या शिक्षकांच्या डोळ्यात असं छान बसलो पाहिजे, असंही त्या विद्यार्थ्याला वाटू शकतं. एखाद्याला असंही वाटेल, मी जर आमच्या शिक्षकांसमोर चांगलं राहिलो, तर माझा पेपर छान तपासला जाईल, मला मार्क छान मिळतील. एखादी चूक झाली, तर ती सोडून दिली जाईल. स्वाभाविकपणे माणूस आहोत आपण. एखादा नेहमी छान वागत असेल, तर आपण त्याच्या चुका माफही करतो. असाही त्याचा एखाद्याचा स्वभाव आणि एखादा म्हणतो, की "नाही बाबा, मी काही कोणाचं लांगुल-छालन करणार नाही. मी माझं जे काही आहे ते प्रामाणिकपणे वागेल." तर तो असं काही करणारही नाही. त्यामुळे बाहेरून जे घडतंय, खरं असेलच असं अजिबात नाही. आपले सभासद असो, जनरल कोणीही तुम्ही बघा. वरवर म्हणून ते ते बहिणाबाईंचा काहीतरी अभंग आहे, की "का रे भुललियासी वरलिया रंगा" की वर दिसणाऱ्या गोष्टीवरती का भाळतोयस? आत काय आहे ते बघ. अर्थात याचा अर्थ आणखीन जसा घेऊ तसा वेगवेगळा आहे. पण आत्ताच्या अनुषंगाने आपण हा अर्थ बघायचा प्रयत्न केला. कर्मणैव हि संसिद्धिम् अस्थिता जनकादयः लोकसङ्ग्रहमेवापि सम्पश्यन् कर्तुमर्हसि. जनकादी ज्ञानी लोकही आसक्तीरहित कर्मांनीच परमसिद्धीला प्राप्त झाले. म्हणून तसेच लोकसंग्रहाकडे दृष्टी देऊन देखील तू कर्म करणेच योग्य आहे. तर जनक राजा आपल्या सगळ्यांना परिचित आहे. सीता मातेचे वडील.
आता जनकासारखा एक चक्रवर्ती सम्राट, एक राज्यकर्ता, ज्याच्या अंगावरती अनेक दागदागिने आहेत, त्याच्याकडे ऐश्वर्य लोळण घेतंय, सगळ्या सुखसोयींनी युक्त असा तो राजा आहे. पण जनकासारखा परमज्ञानी नाही. कारण हे मुद्दामून आता हे गीतेतलंच उदाहरण आहे. गीतेतच भगवंतानीच हे स्वतः सांगितलेलं आहे. किती महत्वाची ही गोष्ट बघा. कारण आपल्या प्रत्येकाची अशी एक समजूत असते, प्रत्येकाची, की जो कोणी देवाधर्माच्या करत असेल, तर तो कुठलीही एन्जॉयमेंट करत नाही. तो अगदी सभ्यतेचा पुतळा असतो. त्याचे कपडे पण साधे-सुधे अगदी म्हणजे काय म्हणूया आपण त्याला अजून काय-काय व्हॉटएव्हर किंवा तो कशात इंटरेस्ट घेत नाही. तो पिक्चर-बिक्चर काही बघायला जाणार नाही. तो अगदी साधं-सुधं जेवण खातो वगैरे. म्हणजे किती म्हणजे ज्या काही कल्पना आपल्या असतात ऐश्वर्याच्या, सुखसोयींच्या, की आपल्याला एखादा माणूस छान आहे असं जर म्हणायचं असेल, तर या गोष्टी जर त्याच्याकडे असतील, तर तो छान आहे असं आपण त्याला म्हणतो. मग जर एखाद्या अध्यात्मात असेल, तर तो ह्या गोष्टी करत नाही. भगवंताने आपल्या ह्या संकल्पनेला छेद दिलाय. एखादा मुलगा खूप स्कॉलर आहे, म्हणजे तो कशातच इंटरेस्ट घेत नाही. तो फक्त 24 तास पुस्तकच वाचत असतो, असाही लोकांचा समज असतो, स्वाभाविक आहे. हे मी दरवेळेला पुलंनी सांगितलेलं उदाहरण आहे, की पुलंना एका मुलाखतीमध्ये प्रश्न विचारला, म्हणे "पुलं, तुमची बायको किती भाग्यवान आहे." तर पुलं म्हणतात, "का बरं म्हणजे का भाग्यवान आहे?" नाही म्हणे, "तुम्ही इतक्या सगळ्या लोकांना इतकं खळखळून हसवता, ते बायको कधीच दुःखी राहत नसेल." तर पुलं त्याला छान प्रत्युत्तर देतात, की "बरोबर आहे," म्हणे, "शिवाजी महाराजांची बायको जी आहे ती किती भीतीखाली असेल, कारण ते सतत तलवार लटकून आणि युद्धाच्याच पवित्र्यात असतात." आणि मग त्या मुलाखतकाराला कळतं, की आपण चुकीचा प्रश्न आणि चुकीच्या व्यक्तीलाच विचारलाय. हे पुलं आहेत. म्हणजे विनोद करता मार्मिक विनोद करून समोरच्याला एका वाक्यात कसं गार करायचं, की तो व्यक्ती आध्यात्मिक आहे याचा अर्थ त्यांनी बाहेरून काय करावं हा काही विषय नसतो. तो आपल्यासारखाच व्यक्ती असतो. तुम्ही एखाद्या चांगल्या गोष्टी करत आहात, तुम्ही भगवद्गीता सेशन ऐकताय म्हणजे अगदी तुम्ही सगळ्या गोष्टी एन्जॉयमेंटच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या सोडून द्या वगैरे अशातला भाग नसतो. तुम्हाला हे माहिती आहे, की एन्जॉयमेंट नेमकं कसं करायचं, कोणी करायचं आणि किती करायचं. हे ज्याला माहिती आहे तो खऱ्या अर्थाने त्याला गीता कळली असं म्हणता येईल. आणि म्हणून भगवंतांनी सांगितले, की जनकासारखा राजा सुद्धा जो सगळं ऐश्वर्याने उपभोगलाय, पण तरीही तो परमज्ञानी असून मोक्षाला प्राप्त झाला. मुक्त झाला तो. म्हणजे असं नाहीये, की एखादा माणूस खूप ऐशोआरामात आहे म्हणजे त्याला काही मोक्ष मिळणार नाही. तो फक्त एन्जॉयमेंट करतोय. आपल्याला हे फक्त दिसतंय ते बाहेरनं. आतून त्याच्या मनाची अवस्था कशी आहे हे आपल्याला माहीत नाही. म्हणून भगवंतांनी सांगितलंय, निरासक्त रहा. जोपर्यंत ही निरासक्तता येणार नाही, तोपर्यंत बाहेरून तुम्ही कितीही भगवे कपडे घाला, नाहीतर आणखीन सभ्यतेचा पुतळा बना, काहीही उपयोग नाही त्या गोष्टींचा. आणि मग ज्ञानेश्वर माऊली याच्यावरती भाष्य करताना असं म्हणतात, "देखे पा जनकादिक कर्म जात अशेख, न सांडिता मोक्ष सुख पावते झाले. या कारणे पार्था, होवावी कर्मी आस्था, हे आणि काही एका अर्था उपकारेल." की पार्था कसं राहिलं पाहिजे माणसाने, त्या जनकासारखं राहिलं पाहिजे. की जो जनक जो आहे, कुठल्याही कर्ममार्गाचा त्याग न करता, कुठल्याही कर्ममार्गाचा त्याग न करता, तो जनक परममोक्षाच्या पदाला प्राप्त झाला. जनकाची गोष्ट अशी आहे, जनकाला ज्ञान मिळण्याची त्याची एक अट होती. जनक राजा आहे. राजाला त्यावेळेला घोडेस्वारी ही स्वाभाविक आहे. तर जनकाचं असं त्यावेळेला म्हणणं होतं किंवा त्याची अशी अट म्हणूया आपण, की असा गुरु भेटावा, की मी घोड्यावरती ज्यावेळेला बसत असतो, त्या घोड्याच्या पाठीवरती ज्यावेळेला मांड टाकणार आहे, म्हणजे एक पाय ऑलरेडी त्या ह्याच्यावरती असतो आणि दुसरा पाय मी त्याच्या टाकून पाठीवरती बसणार आहे. तेवढ्या वेळेमध्ये जर मला तो ज्ञान देऊ शकला, तर मी त्याला शरण जाईल. असा गुरु भेटावा. अष्टावक्र आपल्या सगळ्यांना माहिती आहे म्हणजे 8 ठिकाणी शरीरामध्ये वाकलेला. विविध आजारांनी 8 ठिकाणी शरीराने वाकलेला आहे, असा अष्टावक्र. अतिशय छोटासा बालक.
अनेक विद्यासंपन्न, अनेक वेद, उपनिषद यांचा प्रचंड अभ्यास असा तो अष्टावक्र छोटासा मुलगा हा जनकाच्या ठिकाणी येतो. जनक राजा आहे, त्यामुळे राजाच्या ठिकाणी येतो आणि तो बाहेर द्वारावरती थांबून, की मला जनका राजाला भेटायचंय. तर शिपाई त्याला अडवतात. की हा असा 8 ठिकाणी वाकलेला, विचित्र दिसणारा, ह्याला राजाला कशाला भेटायचंय? तर ते शिपाई हटकतात त्याला, "जा म्हणे तू इथनं काहीतरी नको हे करू." तो म्हणतो, की "नाही मला जनक राजाला ज्ञान द्यायचंय. त्यांना जे हवंय ते मला द्यायचंय." शिपाई त्याला फार हे करतात म्हणे, "असला माणूस तू काय देणार आहे ज्ञान वगैरे?" पण तो अष्टावक्र तिथेच ते थांबतात. जनकापर्यंत ही बातमी पोहोचते. जनक म्हणतो, "ठीक आहे पाठवा." जनकाच्या दरबारात जेव्हा अष्टावक्र येतात, त्याला जनकही पाहतो, की हे काय मला ज्ञान देणार? हे सगळ्या बाजूनी वाकलेले आहेत. हेच अष्टावक्र जनकाचे गुरु होतात. आणि जनक विचारतो त्यांना, की "बोला तुम्हाला काय मला ज्ञान द्यायचंय?" ते अष्टावक्र म्हणतात, "ते ज्ञान इथं थोडी द्यायचं आहे. चला म्हणे माझ्यासोबत." असं म्हणून त्या घोड्यांच्या पाग्यामध्ये घेऊन जातात. जनकाला सांगतात, की "तू त्या ठिकाणी घोड्यावरती स्वार व्हायचं आहे." तेव्हा अष्टावक्र त्या सेकंदभरात जे ज्ञान देतात, तिथून जनकाचं आयुष्य बदलतं आणि तोच जनक राजा परममोक्षाला प्राप्त होतो. आणि इथे भगवंताने हे उदाहरण दिलंय, की जनकासारखा राजा सर्व कर्मामध्ये लिप्त असून सुद्धा तो परममोक्षाला प्राप्त झाला. याचं कारण, की तो कुठल्याही कर्मामध्ये आसक्त नव्हता. जरी राजेपद होतं, तरी त्याचं कर्तव्य आहे, असं म्हणून त्यांनी ते राजेपद सांभाळलेलं आहे. कुठल्याही प्रकारे त्या कर्मामध्ये, त्या संपत्तीमध्ये, त्या ऐश्वर्यामध्ये, त्या पदामध्ये, आणखीन कशा-कशामध्ये तो कधीही लिप्त झाला नाही. आणि म्हणून जर तुला आदर्श ठेवायचा असेल, कर्मयोग किंवा काय आहे हे जर समजून घ्यायचं असेल, तर त्या जनकाकडे पहा. "या कारणे पार्था होवावी कर्मी आस्था, हे आणि काही एका अर्था उपकारैल." अर्जुना, यास्तव कर्माचे ठिकाणी आस्था असणं जरुरी आहे आणि ही आस्था आणखीही एका कामाला उपयोगी पडेल, असं माऊली इथे आपल्याला सांगतात. कोणतं काम? अर्थात परममोक्ष. त्यामुळे कर्म हे 100% प्रामाणिकपणे डेडिकेशननी पूर्ण त्याच्यामध्ये लीन होऊन हे सगळं करायचंय. पण तरी त्याच्यात आसक्त राहायचं नाही. आता कळलं असेल का मोक्ष अवघड असतो. आणि ज्या अर्थी आपण एवढं कर्म करतो त्याला अटॅच होणं, ही अगदी स्वाभाविक गोष्ट आहे. भगवंत म्हणतो, अटॅच व्हायचं नाही. निरासक्त होऊन हे सगळं करायचं. तसंच लोकसंग्रहाकडे दृष्टी देऊन देखील कर्म करणेच योग्य राहील. त्यामुळे चार चौघात राहून कर्म किंवा ज्ञान मिळणार नाही का? तर असं काही अजिबात नाहीये. सगळ्यांमध्ये राहून सुद्धा आपल्याला या सगळ्या गोष्टी, सगळं एन्जॉय करून सुद्धा आपल्याला त्या अल्टिमेट गोलची प्राप्ती करता येते. सो हा भगवंताला सांगायचा यातला प्रयत्न. पुढचा. यद्यदाचरति श्रेष्ठः तत्तदेवैतरो जनः स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. श्रेष्ठ मनुष्य जे जे आचरण करतो त्याप्रमाणेच इतर लोकही आचरण करतात. तो जे काही प्रमाण म्हणून सांगतो त्याप्रमाणे सर्व मनुष्य समुदाय वागू लागतो. कर्म का करायला पाहिजे? अर्जुनाला हे सांगताना भगवंत फार सुंदर गोष्ट सांगतायत. यद्यदाचरति श्रेष्ठः तत्तदेवेतरो जनः. ज्याप्रमाणे एखादा श्रेष्ठ व्यक्ती, आता श्रेष्ठ म्हणजे काय? जो सक्सेसफुल आहे. सिंपल आहे. सक्सेस कशामध्ये? प्रत्येकाचं आपापलं ध्येय आहे. एखादा स्वयंपाकामध्ये सक्सेसफुल आहे, की मग तो जसा स्वयंपाक करतो तसंच आपण नाही का प्रत्येक जण आपल्या आईला आदर्श मानत असतो आणि आई जशी स्वयंपाक करते, तसेच स्वयंपाक करण्याचा आपला एक प्रयत्न असतो. कारण का? आई सक्सेसफुल आहे, की ती सहज पटापट सगळ्या गोष्टी करते. हे आपण लहानपणापासून पाहिलेलं असतं. त्यामुळे त्या प्रत्येकासाठी त्याची आई ही आदर्श असते.
म्हणजे जगात तुम्ही असं म्हणतात आपण, की जगात तुम्ही कुठेही जेवण करा, पण शेवटी आईच्या हातचं खाल्ल्यानंतर जो आनंद मिळतो, तो जगात कुठेच मिळत नाही. कारण लहानपणापासून ते आपण व्यक्तीला पाहिलेलं असतं आणि लहानपणापासून ती आपल्या मनामध्ये ती छबी असते, की हीच आदर्श उत्तम स्वयंपाक करणारी व्यक्ती आहे, की आता हे काही जणांच्या बाबतीत वडीलही असू शकतात. त्यामुळे व्यक्तिभेद याच्यातला विषय नाहीये. विषय समजून घेऊया आपण, की त्या व्यक्तीसाठी ती व्यक्ती आदर्श असते आणि मग ती जे करेल तसंच आपण त्याला फॉलो करायचं. हा त्याचा एक संकल्प असतो आणि त्यानुसार त्याच्या आयुष्यात तो जगत असतो. एखादा हुशार विद्यार्थी असेल, तर पालकही काय म्हणतात, "बघ त्याच्याकडे तो कसा अभ्यास करतो." का तर तो सक्सेसफुल आहे, तर त्याला फॉलो करावं असं जनमानस असतं. कर्म का करायचं? तुला जरी सगळं कळलेलं आहे, तू सगळं अचीव्ह केलेलं आहे. म्हणजे एखादा परमज्ञानी असलेला कितीही ज्ञान प्राप्त केलेलं आहे, पण स्वतःचं उपासना, स्वतःचा अभ्यास, स्वतःचं वाचन हे कधीच कोणी थांबवत नाही. कितीही सक्सेसफुल व्यक्ती असो. स्वामी विवेकानंद असो, छत्रपती शिवाजी महाराज असो, आणखीन कोणी असो. या सगळ्यांकडे तुम्ही कुठल्याही सक्सेसफुल व्यक्तीकडे पहा. त्यांना जे पाहिजे ते मिळालं म्हणून त्यांनी सगळं सोडून दिलं नाही. करत राहिले. कारण हे जनमानस आहे. ते जे करतील त्यालाच लोकं फॉलो करत असतात. त्यांना सगळं मिळाल्यानंतर ते सगळं जर सोडून गेले, लोकं त्यांना फॉलो करताना अर्धवट फॉलो करतील आणि सगळंच सोडून देतील. कशाला करायचं हे सगळं? संत तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर माऊली असतील, यांना ज्ञान प्राप्त झालं होतं. कशाला लोकांमध्ये येऊन सांगत बसावं त्यांनी, की "अरे हे करा, असं करा, तसं करा." स्वतः ते सगळं त्यांनी भोगलं. होणारा त्रासही भोगला, होणारा कौतुकही पाहिलं. या सगळ्यामध्ये ते शांत राहिले. कशासाठी? त्यांना जर सगळंच कळलं होतं, तर ते गेले असते निघून. कशाला आपल्यासाठी थांबायचं त्यांनी? नाही. आणि तेच भगवंत इथे का गीतेला प्रमाण मानलं जातं आणि हे भगवंतानी पूर्ण फिलॉसॉफी जी आहे, तत्वज्ञान जगण्याचं जे आहे, ते इथे प्रकट करून सांगितलेलं आहे. म्हणून कुठल्याही संत या जगभरातला, विश्वातला कुठलाही संत घ्या, हा गीतेला कधीही डिनाय करत नाही. कधीही नाकारू शकत नाही. कारण हे परमसत्य असलेलं ज्ञान आहे. आणि म्हणून स यत् प्रमाणं कुरुते लोकः तत तद अनुवर्तते. आणि मग असा सक्सेसफुल व्यक्ती जे काही करतो, जे काही बोलतो, तो जे काही प्रमाण मानतो, तर त्याचे जे पॅरामीटर सांगतो, तेच लोकं खरं मानतात. म्हणून ह्या व्यक्तीची ही ड्युटी आहे, स्वधर्म आहे, की त्यांनी सातत्याने कर्म करत राहिलं पाहिजे. म्हणून भगवंतही पुढे सांगणार आहे. तो तर म्हणतो, "मला तरी काय गरज आहे कर्म करायची? मी तर म्हणजे हे सगळंच विश्व खोटं हे मलाही माहिती आहे. मग मी का कर्म करायचं? पण मी कर्म केल्याशिवाय एक क्षणभरही राहू शकत नाही. आणि मीच जर कर्म करायचं थांबवलं, तर जगातला एकही व्यक्ती कर्मच करणार नाही आणि त्यांचं कोणीच जर कर्म केलं नाही, तर ह्या सृष्टीचा नाश व्हायला काहीही वेळ लागणार नाही. आणि म्हणून मला लोकं प्रमाण मानत असल्यामुळे, मला लोकं फॉलो करत असल्यामुळे, मला सातत्याने कर्म करत राहणं हे गरजेचं आहे. जरी ते मला माहिती आहे हे सगळं विश्वच खोटं आहे, ही सगळी माया आहे. म्हणून मीच निर्माण केलेल्या मायेमध्ये मीच अडकतो आणि मीच हे सगळं चक्र चालवत असतो. त्यामुळे आपल्या आयुष्यात आपण कुठेही असलो तरी आपली ड्युटी बनते, की आपल्याला फॉलो करणारे लोकं असतात. त्यांच्यासाठी म्हणून आपल्याला नेहमी चांगलं वागत राहिलं पाहिजे. सो याच्यावरतीही माऊली आपल्याला दृष्टांत देऊन ती गोष्ट समजावून देण्याचा प्रयत्न करतात. जे आचरता आपण पया, देखी लागेल लोका यया, तरी चुकेल अपाया प्रसंगेची. की आपण जे काही कर्म करतो, अर्थात जो सक्सेसफुल आहे, जो मोठा आहे, श्रेष्ठ आहे असा व्यक्ती. म्हणजे आपण म्हणतो ना, मोठ्या भावानी, मोठ्या बहिणीने चांगलं वागायला पाहिजे. का? तर तिचं बघून लहान बहिणी शिकत असते. मग हे मोठ्या बहिणीला तिला कसंही वाटलं वागावं, तरी वागता येत नाही. तिला सगळं वाटतं हे करावं, ते करावं, पण ती मोठी पडते ना. मीच जर असं केलं, तर मग माझे धाकटे काय करतील? हा जो भाग आपल्या जीवनात असतो, तोच इथे भगवंत सांगतात. त्यामुळे भगवद्गीता ही काही आपल्या जीवनापेक्षा वेगळी आहे अशातला भाग नाही. फक्त आपल्या जगण्याचे ते आयाम बदलत राहते. आपल्या जगण्याचा स्तर बदलत राहते म्हणून गीता श्रेष्ठ आहे. अन्यथा ती गीता म्हणजे आपलं जीवनच आहे, या पलीकडे काही नाही. मग तुम्ही कुठल्याही ठिकाणी असाल, गावात असाल, शहरात असाल, श्रीमंत असाल, गरीब असाल, कुठल्या जाती धर्माचे कुठलेही असाल, त्यांनी काही फरक पडत नाही. कारण जीवनातल्या प्रत्येक गोष्टी ह्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये समान आहे.
हे तर अगदी स्वाभाविक उदाहरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे ना. मोठा भाऊ, मोठी बहीण म्हणल्यावर जबाबदारी किती असते. अगदी लहानपणापासून 4 गोष्टी आपल्याला एखादं कोणीतरी फळ आणून दिलं, की ते पहिलं लहान भावाला, बहिणीला आणून द्यावं लागतं. नाही दिलं तर घरचे मोठे ओरडतात. "का दिलं नाही तू?" "नाही मला आवडलं." आवडलं म्हणून काय झालं? छोट्याला द्यायला पाहिजे. तूच जर असं केलं तर ती तर पुढे काय करणार? ही जी जबाबदारी असते, ही जबाबदारी फार महत्वाची. आणि ती जेवढ्या लवकर कळेल, तेवढं आयुष्य अधिक समृद्ध होतं. मग अनेकदा असंही कधीतरी त्या मोठ्या भावाला, बहिणीला वाटतं आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावर, मला जीवनच जगता आलं नाही. मला जे करायचं होतं ते करायचं राहून गेलं. का? तर मला ते सगळ्यांची जबाबदारी होती. अगदी खरं आहे. पण तुम्ही किती श्रेष्ठ काम करून गेलायत ह्याची तुम्हालाच कल्पना नसते. आणि तुम्ही जे काही चांगलं वागलायत, त्याच्यामुळे तुमच्या पाठची जे काही बहीण-भावंड आहेत, ती आजवर सुसंस्कारित राहिली. तुम्ही तुमचं स्वतःचा स्वार्थ साधता यावा यासाठी एन्जॉयमेंट केली असती, स्वातंत्र्याने किंवा मुक्त आचरण केलं असतं, कसाही वागला असता, तर कदाचित तुमचा वैयक्तिक स्तरावरती तुम्हाला लाभ झाला असता. सरतेशेवटी अंतिमतः दुःखच प्राप्त झालं असतं, कारण तुमची धाकटी भावंड तुमच्याप्रमाणे आचरण केल्यामुळे दुःख भोगायला तुम्हालाच लागलं असतं. म्हणून काय म्हणूया आपण त्याला, अल्प कालावधीसाठी जरी ते सुख वाटत असलं, तरी ते दीर्घ कालावधीसाठी दुःख ठरतं. म्हणून का चांगलं वागायचं असतं एवढ्या काळात. ही जबाबदारी आहे. ही निष्कामता आहे. हे जर जगता आलं, तरी खूप समाधान मिळतं. आणि अशी अनेक भावंड आपल्या आजूबाजूला बघतो आपण, की खरंच त्यांना असं कोणी जर विचारलं, "का हो तुमचं म्हणजे तुम्ही आता इतके मोठे आणि तुमच्या खाली एवढी भावंड आहेत. तुम्हाला कधीच काही सुख उपभोगायला मिळालं नाही." ते म्हणतात, "हां, म्हणजे तुमच्या दृष्टीनं ते बरोबर आहे. नाही मिळालं सुख मला, पण मला त्याचं शल्य नाही. कारण माझ्या भावंडांना जे मला देता आलं, ते देण्याचं मला सुख जे मिळालंय, ते मला जगात कशानेच मिळालं नसतं." ही जी भावना आहे, ही निष्कामता आहे. का निष्काम कर्म करायचं? ह्या अंतिम मिळणाऱ्या समाधानासाठी. आणि हे अंतिम समाधानच मोक्षाला कारणीभूत ठरतं. ही केलेली एन्जॉयमेंट मोक्षाला कारणीभूत ठरत नाही. त्यातनं कर्म घडत जातं आणि अर्थात आसक्ती ठेवून केलेल्या कर्माचं फळ काय आहे हे आपल्याला माहिती आहे. दुसरा अध्याय आपण पाहिलेला आहे. म्हणून ही निष्कामता जी आहे ती फार महत्वाची आहे. मग पुढे माऊली असं म्हणतात, "देखै प्राप्तार्थ जाहले, जे निष्कामता पावले, तयाही कर्तव्य असे उरले लोका लागे." की जे मिळवायचं होतं ते सगळं मिळवून झालं, म्हणून जे निरीच्छ झाले, त्यांना देखील लोकांना वळण लावण्याकरता कर्म करणं प्राप्त आहे. पुढे सांगताना माऊली असं म्हणतात, "मार्गी अंधार सरिसा, पुढे देखणाही चाले जैसा, अज्ञाना प्रकटवा धर्मो तैसा आचरोनी." माऊलींचा दृष्टांत फार चपकल असतो आणि अतिशय सोप्या भाषेत सांगितला आहे, की रस्त्यानं जाणारा एखादा आंधळा असतो. तो आंधळा पुढे चालणाऱ्या एका डोळस माणसाला फॉलो करत असतो. त्यामुळे त्या डोळस माणसाची जबाबदारी असते, की त्या आंधळ्याला सांभाळून न्यायचं. अज्ञानी पुरुषाला ज्ञानाने आपण आचरण करून धर्म स्पष्ट करून दाखवावा. जगामध्ये जे अज्ञानी लोकं आहेत, ह्या अज्ञानी लोकांना ह्या ज्ञानी पुरुषांनी त्यांच्या आचरणातनं हे दाखवून द्यायचं असतं, की आपण कसं वागलं पाहिजे. कारण त्यांनाच फॉलो केलं जातं. म्हणून आपण ह्याला विवेकानंद आपल्याला सांगतात, की गुरु ज्याला करायचा असतो, गुरु करण्या अगोदर तुम्ही त्याच्या हजारो परीक्षा घ्या, की त्याचं आचरण कसं आहे? तो किती निरासक्त आहे? का पैशामध्ये डुबलेला आहे? का आणखीन कशाची आसक्ती आहे त्याला? हे पाहिजे, त्याच्यासाठी त्याचा सगळा ढोंगीपणा चालू आहे. सगळ्याची परीक्षा घ्या तुम्ही. पण एकदा का तुम्ही त्याला गुरु मानलत, की मग तुम्हाला त्याच्यावरती साशंक राहणं योग्य नाही. म्हणून ब्लाइंडली कोणालाही फॉलो करण्यापेक्षा डोळसपणे ही गोष्ट जाणून मग त्याला फॉलो जर केलं, तर निश्चित तुमचं हितच आहे. अन्यथा आंधळ्याला आंधळ्यानेच जर फॉलो केलं, तर जे आंधळ्याचं होणार आहे, तेच अंतिमतः मागच्याचं सुद्धा घडणार. त्यामुळे मी तुझ्यावर विश्वास ठेवला होता. अरे, पण तू बघ तरी मी आंधळा आहे म्हणून. ही आपली जबाबदारी आहे. ज्याला आपण फॉलो करतोय,
कारण बाह्यांगाने आपल्याला एखादा छान बोलणारा व्यक्ती असतो, छान दिसणारा व्यक्ती असतो, अगदी छान पूजापाठ, मंत्रपाठ करणारा एखादा व्यक्ती असतो. आपल्याला वाटतं, "वाह! वाह! याच्यासारखा माणूस नाही." आणि आपण त्याला फॉलो करायला लागतो. त्याचं दिसणं फॉलो करतो, त्याचं वागणं फॉलो करतो, तो जो काही वेश धारण करतो, ते वेश फॉलो करतो. पण वस्तुतः तो तितकाच चांगला आहे का? माहीत नाही. म्हणून फॉलो करताना ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन करणं आवश्यक आहे आणि ती निष्कामता जी आहे ती आपल्याला पुढे घेऊन जाऊ शकते. म्हणून निष्काम कर्म हे का महत्वाचं आहे? तर या कारणासाठी माऊली म्हणतात, की आपल्याला ते अधिक महत्वाचं आहे, की जर तू याप्रमाणे करू शकलास, तरच तुला मोक्ष हे अंतिमतः सत्य प्राप्त होईल. यू गेट द अल्टिमेट पीस ऑर अल्टिमेट अचीव्हमेंट, व्हॉटएव्हर यू हॅव. तुम्हाला जी हवी आहे ती, जे अंतिम तुम्हाला गोल अचीव्ह करायचं आहे, ते करायचं असेल, तर हे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. तुमच्या ज्या काही मॉरल ड्युटीज आहेत, कर्तव्य आहेत, अभ्यास करायचा आहे तर करायचा आहे. घरातला तुम्हाला जे काही पालन करायच्या आहेत गोष्टी त्या करायच्याच आहेत. का? तर तो माझा स्वधर्म आहे. आत्ता मी ज्या अवस्थेमध्ये आहे त्या गोष्टी मी जेव्हा स्वतंत्र होईल, उद्या मी आणखीन कुठेतरी तिसऱ्या ठिकाणी राहायला गेले, परदेशात राहायला गेले. जैसा देश वैसा दे वेश. जिथे जाईल मी तिथं कदाचित बदलेल. किंवा तिथे मी काय अजून वेगळ्या पद्धतीने आचरण करेल. तुमचा प्रश्न आहे. पण आता जिथे मी आहे तिथे मला घरातल्या वागणुकीनुसार राहणं हे माझं कर्तव्य आहे. मी आत्ता मला हे ज्ञान प्राप्त करायचंय, मग मी चाललोय सगळं सोडून, असं जर विचार करत असाल, तर तुम्ही स्वधर्माचं पालन करत नाही आहात. ज्यावेळेला तुम्हाला हे ज्ञान प्राप्त होईल, त्यावेळेला तुम्ही सोडून गेलात हरकत नाही. आता गंमत अशी आहे, काही जणांना असं वाटतं, की सोडून गेल्याशिवाय ज्ञान नाही आणि ज्ञानाशिवाय सोडून जाणं योग्य नाही. मग करायचं काय? हाच तर फरक असतो आणि म्हणून लागतो तो योग्य गुरुची साथ. जो तुम्हाला योग्य मार्ग दाखवतो, कधी काय करायला पाहिजे ह्याचंही जाण देतो तुम्हाला, त्यालाच गुरु म्हणा आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी संपूर्ण गीतेमध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये जवळपास 12व्या-13व्या अध्यायापर्यंत वारंवार गुरुची महती विशद केली. की गुरुशिवाय कुठलीही गोष्ट शक्य नाही आणि म्हणून गुरु हा जीवनामध्ये अत्यंत महत्वाचा आहे. तो तुम्हाला योग्य, अयोग्य या दोन्हींची जाण देतो, तो गुरु आहे. आणि म्हणून आपल्या आयुष्यामध्ये असा जाणकार आणि त्या गुरूंविषयी आपली निष्ठा ही फार महत्वाची आहे. कदाचित असं वाटेल, की तो गुरु आपल्याला चुकीचा मार्ग दाखवतोय. म्हणून विवेकानंदांचं ते वाक्य आपल्याला आठवलं पाहिजे. गुरु करण्या अगोदर त्याच्या हव्या तेवढ्या परीक्षा घ्या. हवा तितका वेळ घ्या तुम्ही. एकदा गुरु मानल्यानंतर मग मात्र माघार घ्यायची नाही. कदाचित तुम्हाला तर कळणार नाही तो खरंच आपला गुरु योग्य आहे की नाही. पण मग सगळ्याच संतांनी सांगून ठेवलंय, गुरु शोधायचा नसतो. गुरुच आपल्याला शोधत येत असतो. आपण आपली लेव्हल वाढवायची असते. गुरु ही शोधण्याची गोष्ट नाहीच आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनाशी फार महत्त्वाच्या आहे. सो आपल्या आयुष्यात जर सक्सेस हवा असेल, तर आपल्या आयुष्यात एक चांगला मेंटॉर जो आपल्याला योग्य वाट दाखवेल, आपलं मॉरल ड्युटीज ह्या सांभाळणं हेही तितकंच गरजेचं आहे. आणि हे सगळं करत असताना निरासक्त होऊन काम करणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि हे जर घडलं, तर ते अचीव्ह गोल करणं सोपं आहे. त्यामुळे थिअरॉटिकली छान आहे सगळं. कानाला गोड वाटतं. अगदी पुन्हा कोणाला समजवायचं तरीही आपल्याला ते समजून सांगता येईल. पण आचरणात आणण्यासाठी मात्र प्रचंड कष्ट आहेत. पण तर एकच आहे, हे केल्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून पुराणातल्या गोष्टी का वाचायच्या असतात, ऐकायच्या असतात? त्यांनी काय केलं त्यांच्या लाईफमध्ये? मग त्यांना सक्सेस मिळालं, तर मग ते सक्सेस कसं मिळालं? त्यांच्या लाईफमधले चढ-उतार कसे होते? त्या चढ-उतारांना त्यांनी कसं प्रतिसाद दिलाय? हे सगळं त्यांच्या लाईफमधनं कळत राहतं आणि म्हणून त्या ज्या बायोग्राफी असतात किंवा ग्रंथ वाचायचे असतात, हे त्यासाठी असतात, की त्या स्टोरीज आपल्याला काय सांगू पाहतात. एवढं जरी आपल्याला कळलं तरी ही गीता आपल्या आयुष्यात नक्कीच थोडीफार का होईना आत्मसात होईल. अर्थात हे जितकं म्हणतोय तितकं 22 पासूनचे जे पुन्हा श्लोक आहेत ते पुन्हा एक नवीन टर्न घेऊन येणार आहेत कर्मयोगाला. थँक यू व्हेरी मच राहुल.